खरं तर नरेंद्र मोदी 3 दिवस वाराणसीमध्ये तळ ठोकून बसलेले, सर्वांनी टीका केली आणि म्हणजे मीडियामध्ये पण हा मुद्दा खूप गाजला की मोदी 3 दिवस वाराणसीमध्ये सगळी कामं सोडले, पण ते 3 दिवसच माझ्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरले, त्या रॅली किंवा त्या सभा असतील, कारण तो सगळा पट्टा त्यानंतर होणारं मतदान हे विशेषतः सपा आणि बसपाचा स्ट्रॉंग होल्ड असलेल्या जागी होता. साहेब ज्ञानदा की ते 3 दिवस तर शेवटच्या टप्प्याच्या शेवटचे 3 दिवस आहेत ना, तिथल्या शेवटच्या टप्प्याच्या जागा ज्या आहेत ते इनमीन 40च आहेत. तर मोदींनी जो सुरुवातीपासून ज्या 23 सभांमधून जो धडाका लावला होता त्याच्यातच त्याची काय म्हणू आपण पायाभरणी झाली होती. आता याच्याबद्दल जर असं आपण म्हटलं की काँग्रेसचे कोणतेच मोठे नेते प्रचाराला इथं गेले नाहीत, तर राहुल गांधी वगैरे असा कोण नेता आहे काँग्रेसमध्ये, अखिल भारतीय काँग्रेसमध्ये, की ज्यांच्याकडे बघून लोकांनी मतं द्यावीत? असे कोण नेते आहेत? म्हणजे मी असं विचारतोय की असे कोण आहेत? म्हणजे मुंबईमध्ये चिदंबरमांची सभा झाली तर 50 लोकही त्या सभेला नव्हते. हे म्हणजे चिदंबरम हे मोठे नेते आहेत, विद्वान आहेत, त्याच्याबद्दल शंका नाही, पण मतं मिळवण्यासाठी किंवा मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जे असायला लागतं तर त्याचा अभाव त्यांच्यामध्ये आणि काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांमध्ये तो आत्ता अभाव दिसतोय. किंवा ज्यांनी ते करायला हवं होतं, मग ते ज्योतिरादित्य असतील किंवा सचिन पायलट असतील, की हा यंग वोटर्सना तरुण मतदारांना आकर्षित करून घेण्याची क्षमता यांच्याकडे आहे, पण त्यांना तसा म्हणजे एक तर तसा वाव दिला जात नाही असं म्हटलं पाहिजे, किंवा त्यांची ती इच्छा नाहीये की आपण जावं आणि ते करावं. नाही, राजीव म्हणतात तसं आपण जर का काँग्रेसच्या AICCची चित्र पाहिली तर राहुल गांधींच्या मागे फिरणाऱ्यांचं ॲव्हरेज वय काढलं तर ते 70च्या जास्त दिसतं कुठेही फिरणारे. आणि तुम्हाला पण असं आहे सत्यजित, असे कोण नेते आहेत काँग्रेसमध्ये तरुण आणि नाही, किंवा असं की ज्यांच्याकडे बघून मतदारांनी मतदान करावं राहुल गांधी वगळता? आता प्रत्येक ठिकाणी रिजनल फेसेस. नाही, आपण जर असं म्हटलं मोठे नेते, तर मोठे नेते म्हणजे काँग्रेसचे मोठे नेते कोण? तुमचा विरोधी पक्ष नेता मल्लिकार्जुन खरगे. भाजपमध्ये मोदी सोडून असं कोण मोठा नेता आहे ज्याच्याकडे बघून मतदान? काँग्रेसमध्ये असे आहेत, राजनाथ सिंग आहे, अमित शहा हे स्ट्रॅटेजिस्ट असू शकतात, त्यांनी तिथं रोड शो केले, उत्तर प्रदेशमध्ये त्यांना एका चेहऱ्यावर त्या मतं मिळतात देशभरात. बरोबर ना, मग त्याच मुद्द्यावर मला यायचं आहे. एका चेहऱ्यावरती ठीक आहे ना, शेवटी एक फेज असतो. आज आमच्या चेहऱ्याला कदाचित म्हणजे मतं पडले नसतील, परंतु निश्चित येणाऱ्या काळात ह्या चेहरा जेव्हा उघडा पडेल तेव्हा चेहऱ्याकडे जावं लागणार आहे. आणि हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये युपी मध्ये एकही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बीजेपीने नाही टाकला. त्याचं कारणच त्यांना मोदीवर निवडणूक आणायची होती आणि मोदीजींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढायची होती. मला एक छोटासा प्रश्न आहे, 1952 पासून 2016 पर्यंत कुठल्याही निवडणुकीत काँग्रेसने पहिल्यांदा शीला दीक्षितच्या चेहऱ्याला माघार घेतला. एक चेहरा दाखवा ज्याला त्यांनी आधी घोषित केला होता मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे. 52, 57, 62, 67, 71 एकही कधीही नाही देत ना. शुक्लाजी काँग्रेस पण अमरिंदर सिंगला दिला ना एवढी काँग्रेसमध्ये जाहीर केलं ना. जाहीर राहुल गांधींनी जाऊन तिथे जाहीर वक्तव्य सांगितलं की हे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय, हे मुख्यमंत्री होतील, हे राहुल गांधींचा सभेत एक छोटा वेगळा मुद्दा आहे जरा, की आपण जे गव्हर्नन्स म्हणतो म्हणजे सरकारने पारदर्शकपणे. तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण ज्यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं पंजाब जिंकलेला आहे ते कॅप्टन सध्या पत्रकार परिषद घेतात. अमरिंदर सिंग बोलतात. अजून थोडासा वेळ आहे खरं तर पत्रकार परिषद सुरू व्हायला. आपण जाऊ नक्की, तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण करा. की आपण जे गव्हर्नन्स म्हणतो सरकार चालवणं, मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन असो, हा एक गोष्ट आहे. म्हणजे जर ट्रेंड बघितले तर पंजाबमध्ये म्हणा किंवा UPमध्ये म्हणा, मणिपूर म्हणा, सगळ्या राज्यांमध्ये जी प्रेझेंट सरकार होती ते गव्हर्नन्समध्ये मोठ्या प्रमाणात कमी पडली आणि म्हणून तिथे सत्तांतर झालेलं आहे. दुसरी गोष्ट, जे म्हणजे ज्यांनी गव्हर्नन्स करायला पाहिजे ते प्रचाराच्या ह्याच्यात लागलेले आहेत आणि ज्यांनी प्रचार केला पाहिजे म्हणजे काँग्रेस पक्षासारखा जो आहे, म्हणजे राहुल गांधींनी उत्तर प्रदेशमध्ये किती वेळ व्यर्थ केला
आणि बाकीच्या नेत्यांनी किती केला. म्हणजे प्रत्येक जण स्वतःचं जे काम आहे ते सोडून दुसऱ्या कामामध्ये भरकटलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही सगळी खिचडी तयार झालेली आहे. सगळ्याच पक्षांबद्दल आहे. आणि शिंदेजी असं आहे की केजरीवाल कारभार सोडून पंजाबमध्ये होतेच ना गेलेले. नाही, पण आमचे उपमुख्यमंत्री होते आणि त्याच्यामुळे असं आहे की आणि न्याय आणि केजरीवालांना एक न्याय असं नाही होऊ शकत. आणि दुसरा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये म्हणजे कन्सिस्टंटली मतदारांना जाऊन भेटून 6 महिने ते वर्षभरात जे आपण काम करतो त्या गोष्टीचा जो रिझल्ट म्हणजे एंड रिझल्ट यायला पाहिजे किंवा व्हायला पाहिजे, तर तो इफेक्ट पण आपण कुठे कन्सिडर केलेला नाही. कारण हे गेल्या केजरीवालांनी दिल्लीतला कारभार पंजाबमध्ये विकण्याचा प्रयत्न केला, तो नाकारला. केजरीवाल पंजाबचे उमेदवार झाले. काय होतं सर ग्राउंड लेवलवर? आमचं ग्राउंड लेवलवर संघटन नव्हतंच ना. आणि आम्ही 4 वर्ष संघटना आहे असं तुम्ही म्हणता. बल्कि 125 वर्ष जुना काँग्रेस आणि 40 वर्ष. अपडेट देते की हरीश रावत हे दोनही ठिकाणांवरनं पराभूत झालेले आहेत. खरं तर तुम्ही मगाशी एक छोटी पळवाट काढलेली की गोव्यातही तेच झालं, पण दोन्ही ठिकाणांवरनं पराभूत होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही, हा ट्रेंड बद्दल मी चर्चा करतोय की डायरेक्ट जिथं गोव्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवारच तुमचा हारतोय, तिकडे काँग्रेसचे जरी हारले असतील, म्हणजे हे काहीतरी एक वेगळा ट्रेंड आहे. किती मोठी अँटी इन्कम्बन्सी त्या पक्षाविरुद्ध आहे, असं साधारणतः ट्रेंड बद्दल मी बोललो, एक वैयक्तिक कोणाबद्दल नाही. आणि याच्यात मला तेच सांगायचं होतं, आता केजरीवालांची चर्चा निघाली, केजरीवालांना जर चान्स मिळाला असता तर ते पंजाबचे मुख्यमंत्री पदाचेच उमेदवार होणार होते. परंतु त्यांना जरा भीती वाटली. केजरीवालांनी आता विरोधी पक्ष नेतेपद घ्यावं पंजाबमध्ये. एक्झॅक्टली. आणि त्यांना त्याची भीती वाटली. पण या संदर्भात म्हणजे आपली भूमिका आपण क्लिअर केलेली की पंजाबचा मुख्यमंत्री करावी लागली. कारण दिल्लीमध्ये इतकं वातावरण पेटलं की तुम्ही काय करता आणि तुम्ही संघटनेची गोष्ट करता. सर, 1 मिनिट फक्त. 45 दिवसामध्ये हे मुख्यमंत्री झाले होते, तेव्हा कुठली संघटना होती दिल्लीमध्ये? इंडिया अगेन्स्ट करप्शन सारखं आंदोलन झालं. म्हणजे तुम्ही त्याचा वापर इलेक्शनसाठी केला. आजबे सरांकडे या मुद्द्यावरनं आजबे सरांकडे यायचंय, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा एबीपी माझा.